यार मेरी वाणी वणीवरच ते जोक करा वणीचं नाही, नाही. काय आयुष्यात नाही, काही नाही वणी वणी हे नको करू यार असं चौगुले घराण्यासाठी झिजली नाही वणी झिजलो गब्बर चहा विचारला कधी मला यार उसमें क्या है यार चाह का क्या अभी देता हूँ ना चाह उसमें नहीं देना है उसमें क्या क्या नहीं देना है उसके चिडू नको वणी चिडू नको माझी लांब राहायचं वणी वेगळं लांब राहायचं हा गेर वेगळा आहे वणी मगाचा लांब राहायचं आईच्या पोटात जाऊन बसायचं आता आईच्या पोटात जाऊन अरे बसायचं मी असं कसं लांब राहायचं अरे मी असं कसं बोलू पण मला जिथे तिथे आई 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 करता ना हो ना वणी जगात एकटी याची आई मोठी शाणी बाकी सगळ्या वेळ मूर्ख नाही असं नाही मला काय केलंय आईने आईने काय केलंय तुमच्यासाठी काय केलं? काय दिलंय आईने काय दिलंय म्हणजे धड उंची दिली आहे रंगरूप दिलंय 35 पर्यंत टिकतील असे ओरिजिनल केस तरी दिलेत का हे खोटे केस लावून फिरताय ना वने खोटे नाहीयेत हे वने माझे इथलेच इथे लावलेले आहे वा वा सर वा काय सांगू तुला अरे नाही 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 कसं आहे सौम्या आमचं म्हणजे हास्य जत्रा एक फॅमिली आहे म्हणजे आम्ही आमच्या फॅमिली बरोबर जेवढे नसतो तेवढे हास्य जत्रेच्या फॅमिली बरोबर असतो हे कुटुंब आहे आमचं बस खूप मजा येते म्हणजे असं आहे पण थँक्स फॉर दिस पॉडकास्ट आता आमचे 900 एपिसोड झालेले आहेत हास्य जत्रेचे वाव हा आणि मी त्यातला मेन लीड आहे म्हणजे काय काय नीट ऐकू नाही आलं सर नाही 900 एपिसोड झाले आता हास्य जत्रेचे तर मी त्यातला मेन लीड आहे असं हा हा नाही हास्य जत्रेचे 900 भाग झाले हे कळलं त्यानंतरचं वाक्य नीट ऐकू नाही आलं सर काय म्हणाला मी मेन लीड आहे मेन लीड ऑफकोर्स सर तुम्ही मेल तर आहातच नाही, पण मेल त्याचं नाही, काय हॅलो मेल नाही मेन लीड आहे मेन लीड नाही सर सॉरी सर आमच्या चॅनलवर मद्यपानास परवानगी देत नाही ते खाली स्क्रोल टाकायला लागतो ना सर नाही ते नाही म्हणत आहे मी हे बघ सौम्या ऐकतेस का मी हा, बोला ना. मेन लीड आहे यातला हास्य जत्रेचा मी मेन लीड आहे का सर लॅग होते तुम्ही कोण आहात काय फक्त शेवटचं ड ऐकू आलं सर काय कोण आहात नाही हो ऍक्च्युली मी एकच वाक्य म्हटलं 900 एपिसोड तेवढंच बाकीचं काही नाही जस्ट विसरून जा काही नाही बरं सर पॉडकास्ट संपतच आलाय फक्त जाता जाता एक छोटासा रॅपिड फायर खेळूया आपण अजून चालेल आहेच का सौम्या 1 तास बोलतोय गेले ओके फाईन आय एम रेडी येस सर रेडी नाटक की चित्रपट नाटक कारण आजचे हे दिवस मला लेखन की अभिनय अभिनय कारण मला असं वाटतं की आवडतं ठिकाण कोणतं अंदमान की कुलू मनाली कुलू म्हणाली कारण लहानपणापासून माझं आणि सर शेवटचा प्रश्न हा. आई की बायको ऑफकोर्स आई त्याच्यात आई येस ओके थँक्यू सो मच सर खूप मजा आली या ओके पॉडकास्टची लिंक पाठव द्या हो मला लिंक पाठव म्हणजे मी पण मग शेअर करतो थँक्यू येस चल बाय अब आएगा मजा काय झालं काय झालं म्हणे काय झालं काय म्हणालात तुम्ही आता मुलाखतीत अभिनय लेखन म्हटलं अभिनय ना कारण अभिनयात तसं त्याच्यानंतर काय म्हणालात लिंक पाठवतो म्हणजे आपण शेअर करता येईल वगैरे नाही आई की बायको याच्यात कुणाला निवडलं तुम्ही आई ऐसा मिट्टी खाया रे हमने ओहो मिट्टी तो काय चिखल ही खाया आहे एक मिनिट वने असं नाही हे बघ वने एक मिनिट थांब वने हे बघ वने मी ते असं सहज म्हणालो हे बघ वने असं नाही हे मी हे बघ कॅज्युअली म्हणालो मी म्हणे असं मला म्हणायचं नव्हतं ते म्हणतात ना की स्त्री ही क्षणाची बायको असते आणि अनंत काळाची माता असते है की नाही मी अनंत काळेची माता आहे ये वनी के विनोद है ये
अनंत काळे नाही ग, अनंत काळाची माता असते असं मी म्हणालो. मी हे कॅज्युअली म्हणालो, असं ठरवून नाही म्हणालो सकाळी की आज मी आता बघ कसं म्हणतो असं नाही म्हणे. हे कॅज्युअली मी निवडलं आईचं ऑप्शन. कॅज्युअली निवडायला का भाजी निवडत होता तुम्ही? ओ कॉमेडी का पुष्पा 2 हसायलाच येत नाही साला. आई की बायको याच्यात आई हे क्षणार्धात निवडलं तुम्ही. बाजूला दुसरा ऑप्शन पडला होता बायको नावाचा, ज्याच्यासाठी क्षणभरही विचार करा असं नाही वाटला तुम्हाला? नाही म्हणे तू अगं मस्करीत चाललंय आपलं. तू एवढं का सिरियस होतेस म्हणे? मी सहज म्हणालो म्हणे तू कोण आहेस माझ्यासाठी? चेहरा क्या देखते हो दिल में उतर पक पक बूम बूम गुना दिल में उतर पक पक बूम बूम गुना चेहरा क्या देखते हो. तुमची ही कुमारची शानूपट्टी डोक्यात जाते माझ्या. प्लीज म्हणे क्षणाचाही विचार न करता आई म्हणालात ना, त्या आईने तुमच्यासाठी काय केलंय? वनी काय त्या आईने तुमच्यासाठी काय केलंय? वनी काय प्रश्न आहे हा? आईने माझ्यासाठी काय केलंय? मी काय माझ्या बाबांना विहीर खोदताना अचानक सापडलोय? अरे जन्म दिला ना आईने, मला जन्म दिला. अजून काय पाहिजे? जन्म देणं ही नैसर्गिक क्रिया सोडल्यास तुमच्या आईने अभिमान वाटावं असं काय केलंय? अरे यार वने, अभिमान वाटव हे काय बोलतेस तू? आईने मला मोठं केलं यार, शिक्षण दिलं. अगं आईने खूप केलंय ग माझ्यासाठी. जे सगळं केलंय ते आईने केलं, बायकोने काही केलेलं नाहीये तुमच्यासाठी. नाही असं का म्हणतेस? अगं खरंच केलंय. बायकोने नाहीये तुमच्यासाठी. अगं हे असं तू असं आईने केलंय म्हणजे बायकोनी केलं नाही असा कसा अर्थ लावते? विराट जगताप चांगला आहे म्हणजे पृथ्वी प्रताप वाईट आहे असं कसं? नाही एक उदाहरण दिलं. उदाहरण काय? अगं हे वनी तू काय ना वनी रडू नकोस यार. कोणतरी येईल हातात कॉमेडीचं नॉमिनेशन देऊन जाईल. हसाली आता. सॉरी बस. तुमच्या 3-4 मुलाखती बघितल्या, त्याच्यात सगळं यशाचं श्रेय आईला दिलं, बायकोनी काही केलं नाही. नाही केलं बायकोनी काही केलं नाही. केलं ना बायको. म्हणजे वनी तुमच्यासाठी कधी काही करत नाही. नाही ना यार वनी यार असं करू नको. सकाळी जेव्हा शूटिंगला जायचं असतं तेव्हा 1.5 तास आधी इथे उभे असतात. मग वने परफ्यूम मारून डब्बा दे ना मला. तुम्हाला तिथे सगळ्यांच्या आधी जाऊन शायनिंग मारायची असते ना. नाही, हा? नाही, नंतर एक याला काय अर्थ आहे हे सगळं करायचं असतं ना तुम्हाला तिथे. सगळं करत अरे असते ना. कधी चालतो यार म्हणे? मी असं नाही चालत ग म्हणे. असंच करता तुम्ही. डब्बा दे ना त्याच्या आधी वनी 1.5 तास आधी किचन मध्ये असते, डब्बा बनवत असते. हो, पण वनीने कधीच काही केलं नाही. बरोबर आहे. बस तू शांत बस ना. कधी कधी तर शूटिंगच नसतं तरी हा माणूस सेटवर जातो. वॉचमॅन हसतो क्या दादा आज तर शूटिंग नाहीये. मग हा गाडीमध्ये बसून असा डबा खात असतो. तो डबा 5 वाजता उठून या अबलेने बनवलेला असतो. वने हे मला नाही पटत आहे वने. तू अबला नाही आहेस वने. काढ त घाल तबला आहेस वने. नाही तू डग्गा आहेस. ये वनी के लिए कॉमेडी किया रे मेरा. प्लीज ए बाय ऑल सेड अँड डन. म्हणे एक सांगतो, मी मस्करी करत नाही. मी हे बघ म्हणे, जेव्हा डबा मी खातो ना, डबा उघडल्यावर तो बघतोय तो साक्ष आहे. वनी डबा उघडल्यावर मी पहिला घास घ्यायच्या आधी मी आय लव्ह यू वने म्हणतो आणि त्यानंतर घास मी पोटात घेतो. मी खरं सांगतो म्हणे, तो साक्षी आहे. तू जेव्हा जाशील देवाघरी तेव्हा विचार त्याला. घाई असेल तर आत्ता जा. नाही तसं नाही मला म्हणायचं आहे. मी असं म्हणतो की मी खरंच सांगतो आणि मी तुझं नाव घेतलं नाही असं घेतलं. आता मगाशी 1 तास इंटरव्ह्यू घेतला. तिने विचारलं तेव्हा काय म्हणा, बायकोचं नाव काय? वनिता. याच्या पुढे काहीच बोलावं असं वाटलं नाही. अरे मग काय बबिता सांगणार, सरिता सांगणार, काय नाव वनिता म्हटलं. 2 वाक्य ऍड करावीशी नाही वाटलं की वनी आहे म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो. वनी नसती तर काहीच नसतं झालं. असे 2 वाक्य ऍड करावीशी नाही वाटलं. मग अशी तिला ओरडून सांगत होता मी मेन लीड आहे. दुर्लक्ष करत होती तरी सांगत होतात ना तुम्ही. बायकोसाठी 2 वाक्य नाही ऍड करावीशी वाटली. बरोबर आहे. आता झालं ना. आता वय बघ वने, तूच ग्रेट आहेस. 200 वेळा सांगू का आता मी? नाही ऐक 200 रुपये नाईट होती. किती? नाटकात 200 रुपये नाईट होती. मला होती. पैसे होते ह्या खिशात पैसे होते. वने फाटेल, खिसा फाटेल आणि मग त्याच्यानंतर मग हे होईल. नको मी पोचले ना. हा. आ? तुम्ही त्या सिरियल मध्ये एक्स्ट्रा मध्ये रोल करायचा. प्रोड्युसर तुमच्या बुलचा स्वभाव बघून कधी पैसे दिलेत का तुम्हाला? ऑफिस मध्ये कोण गेलं त्यांच्या?
काचा कोणी फोडल्या ऑफिसच्या? तूच फोडल्यास म्हणे. त्याच्यानंतर कधी तुम्हाला पैसे अडवले तुमचे? नाही ना म्हणे, नाही. पठाणचा नवरा म्हणून कोणाला ओळखायचे? मला मला पठाणचा नवरा म्हणून ओळखायचे होय ना? होय, माझे कधी नंतर पैसे अडकले नाहीत, मी खरं सांगतो. मी कमवले ना, मी नोकरी केली. ह्या खिशात कधी अरे. पैसे होते का तुमच्या? अरे यार मी असा बसतोय. असं नको. अरे म्हणे, अरे मी ह्या किस्सावर सारखं नको करू. इतकं निर्लज्ज माणूस आहे ना, बाबांच्या पाठीतनं कंगव्याने खाजवून द्यायचे सुद्धा 10 रुपये मागितले होते तुम्ही. हे बघ, मी असे मागितलेले नव्हते. ते म्हणाले की जावई बापू इथे खाज येते, माझा हात पोचत नाहीये, मग माझं कर्तव्य आहे ना जावई म्हणून. म्हणून मी कंगव्याने खाजवत असताना मध्येच मी म्हटलं कॅश शेट बक्षीस वगैरे देगा की नाही. तेव्हा ते म्हणाले की 10 रुपये देगा असा. पण 5च दिले, उरलेले 5 अजून दिले नाहीत. माग जा त्यांना. निर्लज्ज निर्लज्ज माणूस आहे. नाक्यावरच्या टपरीवर भरणीतनं क्रीम रोल चोरताना माणसांनी कुत्र्यासारखं तुडवलं होतं ना तुम्हाला. नाही म्हणे, मी क्रीम रोल चोरलेला नव्हता म्हणे. माझा हा पंजा त्या बरणीत अडकला म्हणून प्रॉब्लेम झाला म्हणे. कोणाला शेक हँड करायला गेला होता बरणीत? नाही नाही, मी शेक हँड केलं. मी कुत्र्यासारखं तुडवलं असतं माणसांनी. मी वाचवलं ना हो, तुम्हाला. म्हणे, मी मी पैसे- नोकरी केली. मी पोचलाय तुम्हाला. मी पोचलाय ना तुम्हाला. हो मी नाही म्हणतोय का, पोचला बाबा, तू मला पोचला. आता काय भालचंद्र निबाण्यांसारखी कादंबरी लिहू का, नवऱ्याला पोचला नावाची? आहे की नाही? आहे की नाही? अरे यार लांब राहायचं. लांब राहायचं. लांब राहायचं. वणी यार मेरी वणी. वणीवर नुसतं जोक करा. वणीचं नाही, काय नाही. आयुष्यात नाही, काही नाही वणी. वणी हे नको करू यार असं. चौगुले घराण्यासाठी झिजली नाही वणी. झिजलो गब्बर चहा विचारला कधी मला? यार, उसमें क्या है यार, चाह का क्या, अभी देता हूँ ना चाह, उसमें नहीं देना है, उसमें क्या क्या नहीं देना है, उसके चिडू नको वणी, चिडू नको माझी. लांब राहायचं. वणी वेगळं, लांब राहायचं. हा गेअर वेगळा आहे वणी मगाचा. लांब राहायचं. आईच्या पोटात जाऊन बसायचं. आता आईच्या पोटात जाऊन अरे बसायचं. मी असं कसं, लांब राहायचं. अरे मी असं कसं बोलू पण मला. जिथे तिथे आई 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 करता ना. हो ना वणी. जगात एकटी ह्याची आई मोठी शाणी, बाकी सगळ्या वेळ मूर्ख. नाही असं नाही मला. काय केलंय आईने? आईने काय केलंय तुमच्यासाठी? काय केलं? काय दिलंय आईने? काय दिलंय म्हणजे? धड उंची दिली आहे, रंगरूप दिलंय, 35 पर्यंत टिकतील असे ओरिजिनल केस तरी दिलेत का? हे खोटे केस लावून फिरताय ना. वने खोटे नाहीयेत हे वने, माझे इथलेच इथे लावलेले आहे. मी तुमची अवकात काढते ना म्हणून तुम्ही आहात जमिनीवर, नाही तर पतंगासारखे उडाला असतात आकाशात. बास वने बास. काय केलं? बास वने, हे बोलू नकोस तू. बघा मग. काय काय नाही असं जस्ट मी काय? बघ मग, हे मला पटलेलं नाही. हे बोललंस ते पटलेलं नाहीये. हे पटलेलं नाही मला. पटलेलं नाही? नाही पटलंय. आता सगळी कामं आईला सांगायची. नाही वने, लांब व्हायचं. मला पटलंय वने. लांब व्हायचं. मला पटलंय वने. सगळी कामं आईला जाऊन सांगायची. ऐक. अरे वने वने, हे करू. वने नको करू यार, नको ना वने, नको ना यार वने, नको ना यार. काय होते ना वने, तू रडतेस यार. पण ना ऐक ना, रडतेस पण करुण रस नाही निर्माण होत आहे. विभत्स आणि कॉमेडी ह्याच्या मधलं काही. आता मुलाखतीत काय येईल? आई की बायको? तर समीर चौगुलेने आईला निवडलं, बायकोचं काय नाही. सगळे नाही न वने, मी हे बघ पायाशी बसतो वने, असं नाही ग. हे वया हायला हसायला तर वने प्लीज सोड 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 सोड. आय एम डन. काय आय एम डन म्हणजे काय? वनिता चालली. नाही नाही, कुठे चालली? वनी माहेरी चालली. नाही म्हणे, नाही नाही नाही, शपथ आहे म्हणे. नाही नाही, मी माहेरी चालली. दरवेळेला जातेस आणि मग 2 दिवसात परत येतेस म्हणे. सॉरी सॉरी, मस्करी केली मस्करी केली. यावेळी नाही येणार परत. नाही, नाही. यावेळी परत नाही येणार. डोळे अश्रू वनी आता दमली आहे, मला नाही यायचं परत. मला नाही नाही. वने, नाही ना वने, नाही ना, असं नको. मी 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 पुन्हा ते इंटरव्ह्यू देतो. मी पुन्हा ऐक, ते बाहेर नाही पडणार. मी पुन्हा इंटरव्ह्यू त्या सौम्याला देतो आणि पुन्हा तिला सांगतो की पुन्हा प्रश्न विचार आणि मग तू व्यवस्थित उत्तर लवकर. दे. हो हो, हा हा हा, मी देतो. आणि आता मी बायको म्हणतो, टेन्शन घेऊ नको. हॅलो, हा सौम्या. हॅलो, हाय दादा. हा हाय दादा. हा किट बघत होते. हा, अरे नाही नाही, हो बरोबर आहे. ऐक ना आपण जरा ते रॅपिड फायर परत घेऊया का? का? अरे पण झाला ना इंटरव्ह्यू एकदा. नाही मला वेगळी उत्तर द्यायची आहेत. आता सॉलिड सुचलेत मला. हा मजा येईल जरा. प्रॉब्लेम झालाय का? हा, तू घे ना. बरं ठीक मी आहे. सांगतो ते कर ना. मी लिंक पाठवली, त्याच्यावर जॉईन होतोस हो दादा. हो, हा हा हा. हा मिळाली लिंक तुला ती लिंक मगाशी? लिंक पाठवलीस का? एक मिनिट जरा. हा मेल केलीस? हा मिळाली 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 मिळाली. हा ओके, चल चल. रेडी, हा. सुरू करूया. हा, मिळाली. तर समीर सरांबरोबर आता आपण रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत. समीर सर, वेब सिरीज, नाटक की चित्रपट? नाटक. चल पुढे बोल. लेखन की अभिनय? अभिनय. आवडतं ठिकाण, अंदमान की कुलू कुल मनाली. आई त्रास देते की बायको? अरे बायको. बायकोच ना यार, सब कुछ है वो बायको की वजह से है. ओके ओके थँक्यू दादा. ओके, चल चल, बाय बाय.
अब खुश अब खुश हो गया हमारा हॉन्डोले बोंगुले चोंगुले पोंगुली आता काय झालं यार मी बोललो ना प्रश्न विचारला तिने काय विचारला होता प्रश्न आई त्रास देते की बायको मग काय उत्तर दिलं बायको बायको अरे हा प्रश्न कसा चेंज केला तिने यार माझी नाही चूक तिने प्रश्न चेंज केला ना ग मग कान आहेत ना आपल्याला त्याच्या केस वाढवायला ठेवलेत का फक्त ते वापरायचे ना काय साला जिथे उगवायचे तिथे उगवत नाही नको तिथे उगव वने तू यार हे असं नको ऐक ना वने वने यार हे नको नाही 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 हाय थांब थांब वने सकाळी 5 वाजता उठून डबा करून देणं हे जर त्रास असेल तर हा त्रास आजपासून बंद नाही नाही वने नाही असं नाही करत मी सिंगापूरला जातोय आता तिथे मला इंडियन खायला नाही मिळणार जरा थालीपीठ करून देते ते बनवून देणं जर त्रास असेल ना हा त्रास आजपासून बंद नाही वने असं नाही सगळे करायचं त्रास आजपासून बंद गैरसमज करतेस नाही वने. सगळे सगळे पार्टनर्सना घेऊन इंडियन फॉरेन टूर करतायत वनी कुठे वनीची फॉरेन टूर काय हॉलमधून किचनमध्ये किचनमधून हॉलमध्ये नाही, नाही. छोटासा देश करायचा असेल तर गॅलरीत जायचं वनीने नाही वने असं मी ऐका नाही वने असं नाहीये ना असं काय करतेस तू किती हात वरे केले मांड्या दुखतील ना अरे दंड sorry, दंड दुखतील ना असं नको ऐक ऐक नाही थांब, थांब, चालली, थांब. मला मी पुन्हा बोलतो मी पुन्हा तिला सांगतो आता नीट ऐकतो टेन्शन घेऊ नको मी आता पुन्हा सांगतो ती नाही होणार ऐक ऐक हा ऐक ऐक हा हॅलो हॅलो हा सौम्या हाय सर बोला हा तू अक्कल आहे का तुला प्रश्न कशाला चेंज करतेस तू प्रश्न का चेंज केलास नाही ते आधीचे प्रश्न मिळाले होते ना म्हटलं थोडी व्हरायटी मिळेल त्यामुळे मग मी खड्डा त्याच्यात जा कळलं तुला काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम म्हणजे गळ्यापर्यंत आलेला आहे काय थांबवायचं त्याला इकडेच थांबवायचं थांब जरा आता. काय झालंय अरे काय झालं रॅपिड फायर परत घे आणि हे बघ आधीचं काही विचारू नकोस फक्त आई का बायको एवढंच विचार कळलं तुला सगळं एडिटला गेलं आता जाऊ दे त्याला बोलाव परत एडिटला मला नाही माहिती आई का बायको एवढा विचार आणि ते त्याला जोड आणि त्याला पाठव अरे तुला नाही माहिती आहे, नंतर बोलू बरं ठीक आहे त्या लिंकला जॉईन म्हणे झालं हो लिंक पाठवली तुम्ही झालं म्हणे हॅलो ये होईना बात हाय हाय आपण सुरू करूया येस 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 ओके ओके तर आपण फक्त शेवटचा प्रश्न घेतोय हा, चल. समीर सर आई की बायको बायको घेतलास तू बायको हा बायको येस सगळ्यांना सांगतो बाबा खिडकीतून पण सांगतोय बायको रे बायको सगळ्यांना सांगतो इथे बाहेर जातो चाळीला पण सगळ्यांना सांगतो हे बाबा बायकोने सगळं केलंय माझं ऐका आईने काही नाही केलं आई माझी बिंडो बायको माझी हुशार कळलं का 1 नंबरची आळशी आई आहे माझी आई तू